जय तुमची देही महालसा देवी, जय तुमची देही महालसा देवी. एक पंत दोळ सोणू आमक पडई देवी, एक पंत दोळ सोणू आमक पडई देवी.
सर्व लोकांना ही प्रार्थना दिनी साहेब हंगा चौकार विराज मंडल सर्व लोकांना तोंडात चिकटपट लावून योगा साहेबने नांग्यान वापस भात आव उल्लय ना मग काय सांगेल ना माझ्या गाणी बोललो त्याचा परम पूज्य स्वामीवर्य आता थोड्या वेळात सांगेल मी ते विराजमान देताचे भटमामाला एक प्रार्थना करता की त्यांनी अष्टावधान सेवा आरंभ करची जरी पूर्ण अष्टावधान सेवे वेळाली देवा नामस्मरण मनात करत करत या अष्टावधान सेवा ऐकवा जय कोण कोण उरलो ना काय श्री राम नमो देवेभ्यो यो वा पुष्पवेदा पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति चन्द्रमा वा पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति यस्येवं वेद यो वा आयतनं वेद आयतनवान् भवति ॐ शुम्भाजामदराय कर्म कुशले रामनाथ प्रिय कामाक्षि प्रिय भामिने सुनयने सर्वाभिमोहं करे श्रृंगारे नुदनो सुता त्रयकरे गो सर्वमाधार्य धीरेव देवत्वे देवता सर्वमे अथर्वणे वस्त्रे अथर्वणे देवा मोदार्य ब्रह्मा देवानां प्रदां ब्रह्मो वरदा
भगवती शरणं मे देहि शान्ताय भगवती शरणं मे देहि रामाय
या तिन्ही गावाल्या आणि भांगजीने सर्व भक्त लोकांच्या पर्यापणाकडे धर्मपूज्य स्वामीवर या देवा आज करता म्हणून प्रार्थना करण्यात आली.
श्री 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 विद्याधिराज केशव स्वामी महाराज की श्रीलक्ष्मीकर पद्ममर्दित पदम नारायणं संश्रिता कामाक्षा सहचारिणी सुरनुता कामनाथ प्रिया वेतालादृत शासना भगवती शांतेरी देवी सदा भक्ताभीष्ट फलप्रदा विजयते कुंभापुरे धिष्ठिता उद्यद्भानु सहस्रदीप्त वपुषां जाम्बूनदालंकृतां ब्रह्मेन्द्रादि सुरैस्वमौलिमणिभिर्नीराजित श्रीपदां भक्ताभीष्ट फलप्रदां च ददति महत्ते चतुर्भीयसी शूलावत्र श्रांसी राहुमतिनीं ध्यायेत् सदा मोहिनीं महालसा नाराऊ इन्हीं साहित्यां मेरे अनन्य भावी चिरऋणित्व समर्पण करता काव्य कामाक्षी कने शांतर कामाक्षी कने मानसिक अनन्य संबंध काव्य कामाक्षी देवळामध्ये आणि शांतर कामाक्षी देवळामध्ये 100 वर्षामागची एक घटना जमिली असा एक यादगार मार्गदर्शन सांगितले आज याद येतात काव्य कामाक्षी देवळामध्ये कावळचे 10 जण एक मीटिंग शे कोरके उंदुले असताना काव्य कामाक्षी एक मनुष्य अकस्मात मूर्छ येऊन पडलो आणि तागेले देहांतून प्राण पक्षी उबून गेले त्यावेळाचे काव्य कामाक्षी पूजन करतलो दासये जिया म्हणालो ते भीतर कशे कहतो ताकी घटन काही होत ना तो म्हणाला की खै गेलो म्हणाले आणि भांगार कॉटन शेती सांगतोय ना त्याच्या गावे शेती काही कोणती ते कवळा घाटायत असताना सीधा त्यांच्या धाव 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 काव्य कामाक्षीकडे गेलो नाही आणि काव्य कामाक्षीकडे वळून त्यांच्या एक कोंब सोडवून त्यांच्या कांतो कोंब उडेल के मध्ये अंगडी नाशिल के अंगा मध्ये अंगडी विकतावे नाशिल के 100 वर्षा मागची खबर त्यांच्या कोंब उडेलो बेताळाकडे घेऊन कोंब्यान प्राण सोडलो आणि तो मनुष्य प्राण गेलेलो कुटुंब असं एक संबंध काव्य कामाक्षी काही शांतेर कामाक्षी शांतेर कामाक्षी विंगड नाही काव्य कामाक्षी विंगड नाही म्हणल्याक मार्गड्यान सांगितले म्हाका या देऊन सांगतात तर हांग 3 दिवस शांतेर कामाक्षी देवस्थान राबिली आणि त्यानंतर थंय ती प्रतिष्ठापित झाली अशी मालगड सांगते अशी हांगा प्रमुख 3 साहेबने देवस्थान शांतेर कामाक्षी कावेर कामाक्षी आणि महालसा नारायणी सर्व कुळावी लोकांचा अनुग्रह करण्यासाठी लागी उभे राहिले आम्ही शांतेर कामाक्षी आवय म्हणाली कावेर कामाक्षी आणि माळशिक मावशी म्हणतात आणि कावेर कामाक्षीचे कांका कावेर कामाक्षी आवय झालेली शांतेर कामाक्षी आणि माळशी मावशी सांगतात अशी हांगा प्रत्येक मनशाक एक आवयांगा चौकार बसल्या 2 मावशी चौकार बसले सर्व तिथे लोक आवयाने मावश्यो सर्वांना अनुग्रह करणार असायचे वर्षिकने गुरुला अनुग्रह प्राप्त झाले आणि जीवनात संजवता अशी जाऊन आईच्या सुंदर संगीत कार्यक्रमात तुम्ही सर्व लोकांना तुम्ही उपस्थित लाभल्या परमपूज्य गुरुवर्य दिव्य उपस्थिती भेटे सर्व लोकांना वतीन कानिक समर्पण वडाचे आराध्य देव रामदेव विठ्ठल तशी लक्ष्मी व्यंकटेश गुरुचरणाशी शास्त्रांग करतो पाषाणारायण देवस्थानाच्या 80वा देवस्थानाचे वहिवाटीदार कमिटी मेंबर आणि महाजन आणि बंधू भगिनी सर्वांना स्वागत करतात देवस्थानाच्या कार्यकारी समितीतर्फे आईच्या ह्या देवस्थानाच्या या अपूर्व घटनेच्या ह्या देवस्थानाच्या इतिहासाबद्दल आपल्या सुवर्ण समितीचे अध्यक्ष हे सांगितलं की 480 वर्षामागची घटना नंतर 1951 जो पुनःस्थित झाली त्याच घटना पुरा सविस्तर आज आमच्या देवस्थानामध्ये विविध रीती कार्यक्रम केल्यापैकी आम्ही वेगळे कवळी मठाचे आणि चित्रापण पण आले मठा देवाक आणि मुख्य प्राण देवाक अक्षय दिवसा पण आले
तशी आधी माझा नारायण काही काय स्वतः जेव्हा पाहणे ते देवाका पाहणे स्वाम्याका पाहणे विविध रीतीने आम्ही कार्यक्रम करून एक सुवर्ण महोत्सव आम्ही ಒಟ್ಟೊರಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉತ್ಲಕ ಆಸಕ್ತಿ ಇರುವುದಕ್ಕೆ ಉತ್ತಮವಾಗಿ ಸುಶೋಭಿತವಾಗಿ ಏಕ ಯಾದವಸಾರಿಗೆ ಏಕವಾಗಿ ಜಾನು ಆಮೇಲೆ ना भूतो ना भविष्याचे म्हणते काय ना भूतो मागचे तो जडेले असं बोलतो व्यवस्थित ना भूतो ना भविष्याचे म्हणले ते मागचे तो दाखलेसा आज आम्ही ह्या सुवर्ण महोत्सवाला मी तो विद्वेदास माग दिसता इथं थांबून वगैरे भाषण देवाला प्रार्थना करता की सांगा समस्त लोकांना देव भर करो तशी आम्ही स्वागतांना प्रार्थना करता की समस्त लोकांना स्वाम्यांनी ह्या शुभ अवतार समय आलेले एक आशीर्वाद करता आम्ही प्रार्थना करून वेगळे स्वागत विराम करतो थोड्या देवळामध्ये कार्यनिर्वहण आमगे प्रीती गौरव आदरात स्वीकारल्याबद्दल दोन्हींची प्रमुख लोकांना अभिवंदन समर्पण करतो आज स्वाम्या देवी आशीर्वचन देतात श्रीमद्भगवद्गीता मध्वांतर्गत रामकृष्ण वेद व्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः उत्सवांतो देवाविषयाचं प्रेम असं घडतं त्यासाठीची मंदिरानुरूप उत्सव संभ्रम रहित येईल असतात आम्ही सारस्वती जमात सारस्वत कुलदेव भूमी रोमांचका मुलांबाहेर सोना येणे देवस्थान निश्चित झालो एक कुंभा एक महाशहर ह्या शहरांमध्ये तिने देवता सांगा 10 दिवसपर्यंत यज्ञानुष्ठानानं महोत्सव रूपानं चलत सिद्धया शांतेरी कामाक्षी पंचेश्वर देवता ह्या देवसान्निध्यातून जवळची 2 देवळं कावूर कामाक्षी आणि म्हाळसा नारायणी अशी दोन्ही देवता उत्सव प्रतीक आणि देवळांत येऊन बैसून काही दिवसात प्रसन्न पूजा ह्या देवळाच्या शांतेरी कामाक्षी देवळाची महाजनाची गुरु घडीली झाल्या उत्सवे हर्षमित्येव उत्सवः परिकीर्तिता उत्सव म्हणजे बाबा अर्थ संस्कृतांतो एक विवरण दिलेला सदर्थची धार्मिक मनोभाव मनुष्यात असं घडवण्यासाठीची हर्ष उत्सुते हर्षमित्येव हर्ष संतोष आनंद असं घडवण्यासाठीची उत्सवांत विविध क्रम असं घडविले असतात एक दिवस अष्टावधान म्हणून घेऊन एक सेवा सांगा घडून नका झाली अष्टावधानात 4 वेद तरीही वेद म्हणून दाखव का तसेच वेदांत गद्य पुराण म्हणून घेऊन 8 तरी विशिष्ट शास्त्राचे अध्ययन केलेल्या ब्राह्मणद्वारा देवामुखारी त्या शास्त्रात निरूपण केलं त्यानंतर तसे अष्टक म्हणजे देवा स्तुतीपर संगीत म्हणून घेऊन भजन रूपानं तसेच जे वाक्यवृंदा करता नैतिक सेवा ही एक रोजच्या क्रमानं व एक कार्यक्रम अष्टावधान रूपात सेवा चलई जात मनुष्याक
परतून पुन्हा पुन्हा सुसंस्कार देवता विषय संदर्भ लाभत असू जाय कशी ते लागतात की तशी मनुष्यान मन सात्विक राहून जीवनात सुख शांती तो पावतल समाजात सलोखा म्हणतात एक स्नेह वृद्धिंगत जावचा जाय त्यासाठी ती उत्सवाची विविधता सोडून हाडीली असते देवा उपासना करीत जीवनात समाधान आध्यात्मिक उन्नती संपादन घेऊचो एक मुख्य उद्देश असता त्यासाठी नवरात्र शिवरात्र म्हणून घेऊया वसंत मासा दुई गणपतीया वसंत पूजा संभ्रमा नाही देवळात येऊन आपल्या सद्भावनेचे विकास साधून घेऊ का पवित्र विचार तसे पवित्र वाणी पवित्र आचार आणि द्वारा श्रेष्ठ आपल्या जीवनात घडतो आपण मुंचावून घेतली जाऊ का समाजाची सर्वांगीण प्रगती ही साधून घडण्यासाठी समाजात सदाचार निष्ठा ही चळवळ घडवच्या करते देवळांचे उत्सव मानले जातात काही दिवस हो तिन्ही त्या फुल घेता अथवा दोन देवळात देवस्थानी ही सांगा कोणी घेऊन आता मावशेनी का आवही मळ्या म्हणजे असे का दुपक्ष घेऊन हरिपै नाही 5 दिवसा उत्सवाची संध्याकाळी व्यक्त केले जाते वसंत मासा उत्सव संभ्रमान आणि त्या वाक्याने नैवेद्य उत्सव प्रसाद स्वीकार भाविक करणार जात आहे एकंदरीत देऊळ ही मनुष्य जीवनातून सद्विचारांचे श्रेष्ठ संस्कार आढळून देणार सद्गुण सदाचार भगवत भक्ती श्रेष्ठ संस्कार देवालयाच्या माध्यमानं भक्तगणातून असं घडतात त्यासाठी ते कालकालात मंदिरानुरूप उत्सवाचले असतात त्यातले तोही उदास आणि स्वाम्याने उपस्थित आहे त्या पेठेतुल्या महाजनाने अंगा ह्या देवळातल्या दशमानोत्सवात संभ्रमान करून काढले झाले तसे देवळाच्याही अधिकारी वर्गामुळे प्रथम अधिकारी म्हणून घेतलेल्या सर्वस्थांनी सन्मान केला झाला देवालाही श्रद्धा पूर्ण सेवा केली झाल्या त्या निमित्तानं देवाची प्रीती असं घडतं देवाला प्रीती संपादन घेऊसाठी देवाला प्रेम भक्तगणाचे असं घडवच्या करते उत्सवाचे एकत्रित आकार आमच्या अंगण महागड्याने फिरून दाखवले होता त्या निमित्तानं देवाला प्रीती आमची समस्तांची ही असतो भक्तगणाने कांकरी दुसऱ्या नाही देव संप्रीत जाऊ देवाला अनुग्रहान सगळ्यांचे जीवनात सुख सौख्य निरंतर नांदत राहू देवचरणी आम्ही प्रार्थना केली तर आमच्या आशीर्वाद तर भाषणात आम्ही समारोप घडेल श्री 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 विद्यार्थी महाराज की आता देवाला प्रसाद सांगून घेणं त्यासाठी स्वामी महाराज सर्व देवतांनी महादेव सुवर्ण महोत्सवात जाणं समय आज नवा दिवस अष्टम्यान पूर्णशान नवम्यान दोषेमी दैवेवत्या मम महात्मोत्तमं विष्णुये सर्व देवाधिकार प्रपंचातील सर्वोत्तम या पंचमी नवमी या दिवसांत सगळे आपल्या उपासना आपल्या सेवा सगळे असतात सर्वांचे असा कल्याणदायक असा विष्णूचे धर्मनिवेदन या वचनानुसार आणि दिवसात महानोट या दिवसांत ही सेवा आपल्याला घडवून येते ही सर्व प्रेरणा तुझ्याशिवाय अनेक मनुष्याला शिकवतात कशी दावताश पडेगा तुझं केलं तुझे संकल्प होत होता तुझ्या प्रेम महाजनाने पंचावनाची
याचा उत्सवाला